अजून आवाज आला पाहिजे. जय हिंद. गुड. सर्वांनी शांत बसायचं आहे. जर तुम्ही शांत नाही बसला तर मिनिमम 2 तास मी बोलणार. 2 तास तुमचं ऐकायचं आहे का? यस या नो? नो. ओके, कोई बात नाही. तुम्ही फार भाग्यवान आहात. पहिल्यांदा मी तुमचे प्रिन्सिपल रेणू निंबाळकर मॅडम यांच्याबद्दल 2च मिनिटं मी बोलणार आहे. मी ह्यासाठी बोलणार आहे की परीस हा जवळ असतो, फक्त लोखंडाला त्याच्या सानिध्यात राहणं गरजेचं असतं. जर तो सानिध्यात राहिला तर ते गोल्ड बनतं, आणि जर ते गोल्ड बनलं तर टायटॅनिक जहाज जे आहे, आपण टायटॅनिक पिक्चर बघितला असेल सर्वांनी, बरोबर ना? यस या नो? गॉड. टायटॅनिक जहाज 1912ला पाण्यामध्ये बुडलं, आणि त्या जहाजाला 100 वर्षानंतर सर्च केला आणि ते बघितलं तर जहाज तर होतं. पण ज्यावेळी आपले गोताखोर ज्यावेळी पाण्यात जायचे आत आणि त्या जहाजाजवळ गेले, आणि जे हिरोईन कॅन्ट अशी उभारून फोटो काढते ना, बघितलं ना तुम्ही? मग त्या टायटॅनिक जहाजाला ज्यावेळी ते त्या रॉडला पकडून ती उभा होती, त्या रॉडला गोताखोराने हात लावला तर त्या रॉडचा 100 वर्ष झाल्यामुळे त्या रॉडचा चिखल झाला होता, त्या लोखंडाचा चिखल झाला होता. मग ज्यावेळी गोताखोर परत सगळीकडे हुडकायला लागले त्यावेळी त्यांना तिथं काही गोल्ड भेटलं, आणि ते गोल्ड जे होतं ते 100 वर्षापूर्वी पाण्यामध्ये बुडलेलं ते गोल्ड अजून तसंच होतं. ते असं कसं काय? वाय? कारण ते गोल्ड हे प्युअर गोल्ड, सोनं जर असेल 100 वर्ष असू दे किंवा 1000 वर्ष असू दे, ते तसंच राहतं, तिथंच राहतं, आणि त्याला कुठला जंग पकडत नाही. मग तुम्हाला सोनं व्हायचं आहे का लोखंड व्हायचं हे तुम्ही चेक करायचं आहे बाळांनो. तुमचं वय जास्त नाही आहे, तुम्हाला आता खेळायची मनामध्ये ऊर्जा आहे तुमच्या. पण तुम्हाला मी एकच सांगतो, 1948 साली लंडन ऑलिम्पिकला आपल्याच मातीत शिकलेला एक मुलगा, ज्यावेळी लंडन ऑलिम्पिकला सिलेक्शन झालं, त्यांचं नाव होतं खाशाबा जाधव. आणि 1948ला जाताना त्यांच्याकडं लंडनला जायला पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे त्यांनी आपलं स्वतःचं घर घाण ठेवलं, शेती विकली, त्यांच्या गुरुने आपली शेती घाण ठेवली, सर्व पैसा एकत्र केला आणि त्या व्यक्तीला ऑलिम्पिकला पाठवलं. आणि त्या ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधवांना लंडन ऑलिम्पिक मध्ये 6वा नंबर आला, 6 नंबर. परत आले तर एवढा जास्त मोठ्या प्रमाणात सत्कार झाला नाही. पण त्या माणसानं काय केलं, पुढची 4 वर्ष सकाळी 2500 बैठका आणि 2500 दंड मारणारे खाशाबा जाधव 1952ला हेल्सिंकी ऑलिम्पिकला गेले, आणि हेल्सिंकी ऑलिम्पिकला जाऊन भारताला पहिलं पदक देण्याचं काम केलं. एका सर्वसाधारण परिवारातला मुलगा. तुम्हाला जर आजच्या स्पर्धा असतील, तुम्हाला जर ऑलिम्पिकला जायचे असेल तर ऑलिम्पिकची सुरुवात ही इथून होते, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळे कुठलीही स्पर्धा खेळताना ताकद पूर्ण लावायची, पण आपल्या प्रतिस्पर्धेला त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीनेच खेळायचं, आणि जिंकायच्या भावनेनेच खेळायचं. तुम्हाला ह्यासाठी सांगतोय की मी ऍक्च्युली ह्या संस्थेमध्ये आता नोकरीला आहे. मी मिलिटरी मॅन होतो, 18 वर्ष मिलिटरीत नोकरी केली, फायटिंग फोर्स मध्ये सुद्धा मी राहिलो. मला अभिमान वाटतो की मी भरपूर संस्था बघितल्या, पण इथली जी मुलं आहेत ती फार भाग्यवान आहेत, कारण या शाळेचा इतिहास वेगळा आहे. भारताच्या पूर्ण जगाच्या शाळा आणि ही शाळा ही वेगळी आहे. हे जे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना 1907 साली शाहू महाराजांनी केली. आजपासून जवळजवळ 110 वर्षाला झालेल्या जवळजवळ. स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण इंग्रजांच्या विरोधात लढाईचा बंड जर कुठं झाला असेल तर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या एका रूम मध्ये झालेला आहे बाळांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी या मैदानात शिकताय, या मैदानात खेळताय, त्या मैदानात छत्रपती शाहू महाराजांचे पदस्पर्श लागलेले आहेत, कर्मवीर भाऊराव पाटलांचे पदस्पर्श आहेत, बॅरिस्टर पी.जी. पाटलांचे पदस्पर्श आहेत.
मोठमोठ्या लोकांचे, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह जी बापू लाड, ते सोडा नागनाथ अण्णा नायकुडे यांची पत्नी या बोर्डिंगची पहिली विद्यार्थिनी आहे. त्यामुळे तुम्हाला जर कधी आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्या बोर्डिंगच्या दरवाजाजवळ जायचं, त्या पायरीला हात लावायचा आणि त्या पायरीची माती जर डोक्याला तुम्ही लावली तर ते आबीर बुक्का किंवा गंध लावण्याचा प्रकार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आयुष्यात देव बघायचा असेल तर अशा लोकांनी बघा की फार मोठी मोठी लोक आहेत पण माहीत नाही. ही जागा फार पावन आहे. मी मित्रांनो तुम्हाला सांगतोय, मी सिनियर कॉलेजचा मास्तर होतो. जिकडं पगार जास्त तिथला मास्तर, तिथून परत खाली आलो ज्युनियर कॉलेजचा मास्तर, आणि तिथून परत त्याच्यापेक्षा खाली आलो आता हायस्कूलचा मास्तर. म्हणजे पगार कमी. पण मला जर समाधान कशात आहे विचारलं तर समाधान मला या हायस्कूलच्या पोरात नाही असं मला वाटतं, या मुलात नाही असं मला वाटतं. त्याचं कारण काय माहितीये का? तुम्ही निरागस आहे. तुम्ही निरागस आहे. तुमच्या मनामध्ये भाव आहे ते प्रामाणिक भाव आहे. तुम्ही एखाद्या शिक्षकाला प्रामाणिकपणे बोलता तर एक लक्षात ठेवा बाळू, स्वप्न मोठी ठेवूनच जगायचं. तुम्ही कितीही लहान असा. दुसरीला जर असला, या मॅडम आहेत ना निंबाळकर मॅडम, दुसरीला कोण विद्यार्थी हात करा, दुसरीचे सेकंड क्लासला असताना हा हँड डाऊन करा. आता मॅडम सेकंड क्लासला असताना चिखली बघितली का? प्रयाग चिखली जिथं पूर येतो, त्या प्रयाग चिखलीमध्ये उडी मारली नदीमध्ये मॅडमनी, आणि त्या पंचगंगेमध्ये आल्या पोहत 6 किलोमीटर. एकदा टाळ्या वाजवा. मग तुम्हाला आमच्यासारख्या चीफ गेस्टला बोलवण्याची गरज पडणार नाही. तुम्ही ह्यांचं जर ऐकलं तर तुम्ही रिअल गोल्ड बनून जाणार, आणि तुम्हाला इथं गोल्ड बनण्याची संधी आहे. त्यामुळे आताच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा एकदम ताकदवर तुमच्या ऑलिम्पिकच्या लेवलला घेऊन जाणाऱ्या स्पर्धा आहेत. कारण आता एक विद्यार्थिनी कोणतरी तुमची नॅशनल प्लेअर आहे शूटिंग मध्ये म्हणून सांगितलं मॅडमनी. मग असे सर्व प्लेअर आहेत, सर्व खेळाडू आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर शिक्षण हे घेतलंच पाहिजे. इंग्लिश हे सर्वांना आलंच पाहिजे, पण मराठी सुद्धा न येता कामा नये, लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी सुद्धा तुम्हाला लिहायला आलं पाहिजे, लक्षात ठेवा बाळांनो. समजलं? त्यामुळे आता तुमच्या स्पर्धा आहे, त्या स्पर्धा ताकदीनं चांगल्या जोरानं तुम्ही द्यायच्या. आणि तुमचं चेहरा बघून मला नक्कीच वाटायला सगळे ऑल आर लुकिंग हँडसम अँड ब्युटिफुल. बरोबर ना? येस या नो? ऑल आर लुकिंग हँडसम अँड ब्युटिफुल. तर मला 100% खात्री आहे 19व्या शतक हे इंग्रजांचं होतं, कारण इंग्रजांनी पूर्ण जगावरती राज्य केलं. 20व्या शतक हे अमेरिकेचं आहे, होतं 20व्या शतक. पण तुमचं चेहरा बघून मला असं वाटतंय 21व्या शतक हे फक्त भारतात असणार आहे, कारण तुमच्यासारखी मुलं या भारतात जन्माला आल्या. त्यामुळं आपलं काम आपल्या देशाप्रती असं असलं पाहिजे की सुवर्ण अक्षरामध्ये तुमचं नाव राष्ट्रपती भवन आणि जगाच्या इतिहासामध्ये लिहिलं पाहिजे. बाळांनो लक्षात ठेवा. यासाठी कुठलंही काम करताना अव्वल दर्जाचं करायचं हे लक्षात ठेवा. कारण या जगातली एकच गोष्ट कन्फर्म आहे, एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे मृत्यू. आपण मरण कन्फर्म आहे. मरण्यातला जो मधला गॅप आहे, या गॅप मध्ये कसं जगायचं हे आपण ठरवायचं आहे. बाळांनो तुम्ही लहान आहात, तुम्हाला अजून जगणं मरणं माहीत नाही, पण तुम्हाला एवढं सांगतो तुमची स्वप्न मोठी ठेवा. या जगात तुम्हाला सर्वात श्रेष्ठ बनायचं आहे, हे स्वप्न तुम्ही ठेवा. आणि इथं तुम्ही असं काम करा. ही माती अशी आहे तुमच्या स्वप्नाला नक्कीच यश देणार. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाला पंढरीला जायची गरज नाही किंवा काशी मथुरेला जायची गरज नाही. केशवसुतांची कविता आहे, ही जागा, ही एरिया, ही सह्याद्रीचा घाट पावन काय. केशवसुतांनी सांगितलंय मथुरा काशी वृंदावन कोणाला, ज्या अभाग्याने रायगड नाही पाहिला त्याला. जर कधी सहलीला गेला, सहल जर मॅडमनी काढली तर गोव्याला न जाता तुम्ही रायगडला जावा आणि रायगडची एकदा सहल करा आणि रायगडवरती सिंहासनाच्या पुढे जावा, राजांच्या समाधीजवळ जावा किंवा हिरकणीचा जो डोंगर आहे किंवा जो बुरुज आहे त्या बुरुजावरती जावा. त्यावेळी तुम्हाला शौर्य कळेल शौर्य काय असते. त्यामुळे ती माणसं जरी मरून गेली तरी इतिहासामध्ये सदैव अमर होऊन गेली, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल हा 49 वर्षाचा होता. 350 वर्षे पूर्ण झाले. उद्या 28 नोव्हेंबर आहे.
आणि 28 नोव्हेंबर आपल्या कोल्हापूरसाठी फार महत्वाचा दिवस आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा किल्ले पन्हाळगडावरती 28 नोव्हेंबर 1659 ला आले. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध केला आणि अफजल खानाला मारल्यानंतर 18 दिवसांनी राजे पन्हाळ्यावरती आले. त्यामुळे पन्हाळ्यावरती उद्या 28 नोव्हेंबरला दीप उत्सव साजरा केला जातो. पदस्पर्श झाला होता शिवाजी महाराजांचा म्हणून. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला वेळ असेल तर एकदा पालकांना घेऊन पन्हाळ्यावरती जावा आणि तिथं सुद्धा राजांची आठवण करा. 350 वर्षानंतर सुद्धा आपण आपल्या राजाची आठवण करतो. 100 वर्षानंतर सुद्धा राजर्षी शाहू महाराजांची आपण आठवण करतो. कारण ती माणसं महान होती तर त्यांनी आमचं कार्य चांगलं करून गेली. त्यामुळे या जगात तुम्ही सुद्धा तुमचं कार्य महान करायचं आणि चांगलं करायचं. त्यामुळे इतिहास तुम्हाला सदैव आठवणी ठेवेल. आणि हे जर झालं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वर्गात धर्तीवरती स्वर्ग बघायला भेटेल बा. एवढं लक्षात ठेवा. आणि तुमचं स्वर्ग नक्की तयार होईल. त्यामुळे आजच्या स्पर्धा सर्व मुलांनी डोक्यात ठेवायचा आहे. माझी ऑलिम्पिकची वाटचाल आहे. या ग्राउंडवर बसलेला एक मुलगा असा असला पाहिजे की येणाऱ्या काळात इथं मध्ये बसला पाहिजे. आणि मध्ये बसल्यानंतर तोच मुलगा येणाऱ्या काळात राष्ट्रपती भवन मध्ये गेला पाहिजे प्लेजर घालून. आणि त्याला अर्जुन अवॉर्ड मिळाला पाहिजे. त्याला परमवीर चक्र मिळालं पाहिजे. मोठं एक पदक मिळालं पाहिजे. आणि देश पातळीवर जागतिक पातळीवर सत्कार झाला पाहिजे. एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि तुमचं चेहरा बघून नक्कीच मी जसं सांगितलं त्यामुळे 21 वर्ष तर काही फक्त आपला असणार आहे. त्यामुळे मी घोषणा देणार आहे. माझा आवाज मोठा आहे का तुमचा बघायचा आहे. जर तुम्ही मोठ्याने एकदम आवाज दिला तर तिथून पुढे बोलायचं मी थांबणार. परत आणि 1 तास चालू करणार. ओके. भारत माता की. अजून आवाज आला पाहिजे. भारत माता की. अजून आवाज आला पाहिजे. भारत माता की. तुमचा आवाज फार मोठा आलाय त्यामुळे मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.